मुंबईचा गणेशोत्सव म्हटलं की आपल्याला संपूर्ण लालबाग परिसर आठवतो आणि याच लालबाग परिसरामध्ये मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश गल्लीमध्ये मी सध्या आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी गणेश गल्लीचा म्हणजेच मुंबईचा राजा जो आहे तो विराजमान झालेला आहे। सकाळी 6 वाजता या ठिकाणी संपूर्ण प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती या बाप्पाची झालेली आहे आणि सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी जी आहे ती गर्दी या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी केलेली आहे। यावर्षी मुंबईच्या राजाचं 98वं वर्ष आहे आणि 98व्या वर्षी रामेश्वरमची संपूर्ण देखावा जो आहे तो मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेला आहे। आपल्यासोबत मंडळाचे सचिव स्वप्नील परब आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। 98वं वर्ष आहे, 100 वर्षाकडे तुमची वाटचाल होते का? 98व्या वर्षी रामेश्वरमचा देखावा करण्यात आलेला आहे, भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली। आजचा पहिला दिवस आहे, 11 दिवसांचं कशा पद्धतीने नियोजन असेल काय सांगा? 11 दिवसामध्ये संपूर्ण भाविकांना दर्शन कसं चांगलं मिळेल, कारण पहिल्या दिवशी एवढी गर्दी आहे आणि दिवसेंदिवस ती गर्दी आता वाढत जाणार आहे। त्याच्यामुळे लोकांना शिस्तबद्ध दर्शन कसं मिळता येईल याच्यासाठी मंडळ नेहमी प्रयत्नशील राहिलेलं आहे। त्याच्यासाठी वेगवेगळ्या रांगाज आपण पाहत असाल तर केलेल्या आहेत, CCTV कॅमेरेज आहेत, गॅलरी लाईन आम्ही केलेली आहे, लाईव्ह दर्शनाची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे। घर बसल्या देखील आपण दर्शन घेऊ शकता आणि CCTV कॅमेरेज तर आहेतच, पण आमचे कार्यकर्ते सुद्धा जागोजागी आम्ही उभे केलेले आहेत। यावर्षी दरवर्षी लालबागमध्ये विशेषतः मुंबईच्या राजाच्या वतीने वेगवेगळे देखावे करण्यात येतात। याच्या अगोदर रायगड असेल किंवा इतर देखावे जे आहेत ते प्रसिद्ध आपल्याला झालेले पाहायला मिळत होते। यावर्षी रामेश्वरमचा दक्षिण भारतातला जो आहे तो देखावा करण्यात आलेला आहे। या देखाव्याविषयी काय सांगा? दरवर्षी वेगवेगळी थीम घेऊन आम्ही गणेशोत्सवामध्ये येत असतो। तर यंदाच्या वर्षी रामेश्वरम मंदिर जे दक्षिणेतलं सगळ्यात मोठं मंदिर मानलं जातं, अत्यंत कलाकुसरीने नटलेलं असं हे मंदिर आहे, तर ते कुठेतरी दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तशीच हुबेहूब प्रतिकृती उभी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। जर गोपूर आपण पाहाल तर जवळजवळ 40 फूट उंच गोपूर आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे, कॉरिडॉर आम्ही या ठिकाणी दाखवलेला आहे आणि रामायणातल्या वेगवेगळ्या कथांचं दृश्य देखील आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। भाविकांकडून घोषणा येतात 22 फूटवाले की जे, परंतु यावर्षी 22 फूटवाला म्हणजे बाप्पाची मूर्तिकार करणारा मूर्तिकार बदलण्यात आला, नवख्या मूर्तिकाराला कुठेतरी संधी देण्यात आली। मूर्तिकाराविषयी काय सांगाल आणि मूर्तीविषयी काय? मूर्तिकार 77 साली ज्यावेळी कैलासवासी दीनानाथ वेलिंग साहेबांनी जी मूर्ती 22 फुटाची घडवली, त्यानंतर खऱ्या अर्थाने या मूर्तीला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं होतं आणि नवखा जरी मूर्तिकार असला तरी तो आपल्या प्रयत्नामध्ये सफल झालेला असं कुठेतरी आम्ही मानतो, कारण वेलिंगांची त्यावेळीची आठवण आम्हाला या ठिकाणी करून दिलेली आहे। अत्यंत सुरेख आणि सुबक असा मुंबईचा राजा या ठिकाणी त्यांनी साकारलेला आहे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की मुंबईच्या राजाच्या या ठिकाणी भाविकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। दरवर्षी जो मूर्तिकार असतो त्या यावर्षी मूर्तिकार नव्हता, नवीन नवखा मूर्तिकार जो आहे तो त्या मूर्तिकाराला मुंबईच्या राजाच्या मंडळाच्या वतीनं संधी देण्यात आली आणि त्या संधीचं सोनं जे आहे ते त्यांनी केलं, अशा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन योगेश सावंतसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।